सहज आमच्या गप्पा चालू होत्या. सहज बोलता बोलता हम्पीचा विषय निघाला आणि आज आम्ही आहोत पुणे रेल्वे स्टेशन हम्पीला निघालो. कसं वाटलं सुयश? कमाल. हॅलो वन्स अगेन. तर हॉस्पिटलपर्यंत रेल्वे होती आपली. 3 तास उशीर होता आणि तर तिथून आम्ही हम्पीला ऑटोने आलो. साधारण 300 रुपये खर्च झालेला आहे आणि इथे येऊन कॉटेज बुक केलेलं आहे. कॉटेज दाखवतो. असं कॉटेज आहे. हा एक कॉटेज आणि हा एक कॉटेज, असे 2 कॉटेज बुक केलेले आहेत. तर आता तुम्ही थोडंसं सरप्राईज बघितलेलं आहे. तर भेटू गाईज. आता आम्ही हम्पी दर्शनाला निघालेलो आहोत. आता किती वाजलेत सुयश? 5ला 10 मिनिट कमी आहेत. 6 वाजता इथे सगळे चिडीचूक होऊन जातं. त्याच्यामुळे लवकरात लवकर आम्ही थोडंसं जेवढं बघता येईल तेवढं बघू, कळवू. A few moments later. काय तू किसन खाओ? खाता ना. खाने को चमचा नहीं है क्या? एवढी सोय नाही. आपला हात जगन्नाथ. One eternity later. शुभ सकाळ मित्रांनो. आत्ता वाजलेले आहेत 5:50. तयार झालेलो आहोत. सुयशराव सुद्धा तयार झालेले आहेत. तिकडल्या रूममध्ये 2 गाबडे ती तयार फुलं आलेत आणि बाहेर मस्तपैकी असं तांबड फुटलेलं आहे. सनराईज बघायला आम्ही आता जाणार आहोत. मित्रांनो, सूर्योदय होत आहे. आम्ही सगळे मस्त सूर्योदयाचा आनंद घेत आहोत. मंत्रमुक्त करून टाकण्यासारखा हा मोमेंट आहे. शब्दात व्यक्त नाही करू शकत. हम्पीला जरूर या. A few moments later. आपण आता निघालेलो आहोत पुढच्या सफरला. आपला आजची सवारी ही आपले
रथचालक विश्वा, आपले बाकीचे सर्व मंडळी. आपण आता चाललोय जिथे हनुमानाचा जन्म झाला होता. जय श्रीराम. जय श्रीराम. A few moments later. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत जिथे हनुमानाचा जन्म झालेला आहे. वरती ट्रेक आहे, वर तिथे जायचं आहे. आम्ही तुम्हाला ड्रोनच्या सहाय्याने काही दृश्य दाखवतो वरती कसे आहेत. बाकी आपण ट्रेक चढताना बोलू. काय म्हणता मित्रांनो? येस. जय श्रीराम. जय श्रीराम. तर मित्रांनो, आपण हनुमानाचं दर्शन घेऊन आता पुढे निघालेलो आहोत. आपल्याला आपले रथचालक आता पुढचं मार्गदर्शन करतील. हाँ बोलो, अभी कहाँ जा रहे हैं? अभी नेक्स्ट कोरेकल राइड बोटिंग कहाँ पे? सन्नापुर हाईवे. अच्छा, वहाँ पे क्या होगा? अभी दो माउंटेन का सेंटर में पानी आते तुंगाभद्रा रिवर, हाँ. वही सेंटर में कोरेकल राइड कर सकते हैं. वही बहुत एंजॉयमेंट मिलेगा. अच्छा अच्छा. आर यू एक्साइटेड गाइस? चलो. A few moments later. आता आपण जाणार आहे मस्त. हा? अरे काय काय भिजणार आहे म्हणाले? आणि काय भिजणार आहे मग? तर तुषारचा बोचा भिजणार आहे गाईच. घेऊन जा त्याला, एक बुचकळून आणा त्याला. कसं वाटलं रे? एक नंबर. तुला रे? एक नंबर. मला पण एक नंबर. आपण कोरॅकल राईड पाडलेली आहे आणि आपले रथचालक होते. सर, आपका नाम बताओ सर. रंगा. रंगा सर. अगर किसी को यहाँ पे आके कोरैकल राइड करना है तो सर से कांटेक्ट करो. सर, आपका एक बार कांटेक्ट नंबर बता दो. 6361 536474. ओके. मी हा स्क्रीनवर सुद्धा टाकेल. तुम्हाला जर हे ॲडव्हेंचर करायची इच्छा असेल तर ह्या सरांना भेटून तुम्ही करू शकता. A few moments later. तर रामाने बालीचा वध जिथे केलेला होता तीच ही गुफा, तिथे आता आपण चाललेलो आहोत. One eternity later. तर गाईज, आता आपण आलेलो आहोत कृष्णदेवरायांच्या पहिल्या पत्नीचे जे राहण्याचे ठिकाण होते तिथे. तर आपण आता हे पाहूया, एक्सप्लोर करूया. या मॉन्युमेंटबद्दलची माहिती आहे ती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, वाचून घ्यावी. अच्छा, हे स्नानागार आहे. स्नानागार, घर नाही रे. चलो चलो. आत्ताच पाऊस होता, आता मस्त ऊन पडलेलं आहे परत. फोटो काढायसारखं काही नाही. पावसाच्या वेळेस आम्ही जेवण करून घेतलेलं आहे, उत्तम असं चवदार साऊथ इंडियन थाळी.
व्हिडिओ चालू झालाय. हे आहे सार्वजनिक स्नानगृह. हे थोडस जास्त भव्य दिव्य दिसतंय सामान्य लोकांसाठी आहे ना. सामान्य लोकांना. सामान्य लोकांसाठी A few moments later. तर मित्रमंडळी आता आपण आहोत हजार रामचंद्र मंदिर येथे. हे पहा फोटोग्राफर. सगळे याच्यामुळे जोडले बरोबर. हे जॉल A few moments later. तर मित्रांनो आजचा दिवस पार पडलेला आहे. भरपूर गोष्टी आज पाहिलेल्या आहेत. भरपूर ठिकाणी ड्रोन उडवण्यास मनाई होती. काही ठिकाणी कॅमेरा हाताळण्यास सुद्धा मनाई होती. त्यामुळे संपूर्ण काही आम्ही टिपलेलं नाही आहे. त्यासाठी क्षमा असावी. बाकी आपले जो आजचे रथ चालक होते. हां अण्णा आपका नाम विश्व आहे. तर हे आपले आजचे रथ चालक. तुम्ही कधी हम्पीत आलात आणि तुम्हाला जर फिरायचं असेल तर तुम्ही ह्यांचा हा रथ म्हणजे हा जो ऑटो आहे हा तुम्ही बोरो करू शकता. आपका नाम और आपका नंबर पूरा एक बार बता दो. मेरा नाम विश्व है. मेरा नंबर 8970280448. हां तर मित्रांनो खूप चांगला हा गाईडचं कामसुद्धा ह्यांनी खूप चांगल्या प्रकारे करतात. तुम्हाला सर्व काही ह्यांनी व्यवस्थित प्रकारे समजून सांगतील. व्यवस्थित सर्व ठिकाणी थांबतील तुमच्यासोबत. तुम्हाला व्यवस्थित सहकार्यसुद्धा करतील. तर जरूर ह्यांचा तुम्ही सर्विसचा आनंद घ्यावा. सर शेठ कसा गेला आजचा दिवस? मस्त मस्त कमाल. कमाल. चला भेटू. One eternity later. शुभ सकाळ मित्रांनो. आज आपला शेवटचा दिवस हम्पीमध्ये. आता आपण निघालेलो आहोत येथील प्रसिद्ध स्थान जे की विठ्ठल मंदिर. तर एन्शियंट रोडने आपण निघालेलो आहोत. पूर्ण सिनिक रूट आहे. आपणास आपण थोड्याच वेळाने काही सीन दाखवता आले तर दाखवू. ड्रोन उडवण्यास इथे सक्त मनाई आहे. त्याच्यामुळे ड्रोन नाही उडवू शकणार. A few moments later. आता आम्ही निघतोय जे हम्पीचं जे मुख्य ठिकाण आहे त्याच्यासाठी हम्पी प्रसिद्ध आहे असं हे विठ्ठल मंदिर. तर आम्ही एन्शियंट मार्गाने जातो तिकडे आणि जाते वेळेस सुयशने आम्हाला सांगितलेलं आहे की त्या रस्त्याला खूप काही असे अनेक जुने मंदिर वगैरे आहेत. तर ते दर्शन घेतच आम्ही जाणार आहेत. तर विठ्ठल मंदिराच्या दिशेने आम्ही आमची वाटचाल चालू केलेली आहे. विजय विठ्ठल मंदिर असं नदीच्या शेजारून आपण असाच रस्ता चलत विठ्ठल मंदिरापर्यंत जाईल. तिथे गेल्यास तो जो 50 रुपयाच्या नोटवरचा जो रथ आहे तो तिथेच आहे. त्याच्यासोबत आपण तो फिक्सवाला फोटो काढू तसला नोट बंद करून. A few moments later.
तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत विठ्ठल मंदिर येथे. तर तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळावी म्हणून आपण गाईड केलेला आहे. सर आपका नाम? मोहन नायक. मोहन नायक. तर ह्यांनी आता आपल्याला ह्या वास्तूचं पूर्ण इतिहास सांगतील. देखो ये पूरा 56 पिलर आपको दिख रहा है ना, सिंगल स्टोन का. 12 फीट का एक ही स्टोन में है. उसमें छोटे छोटे पिलर है. ऐसा पूरा बड़ा है ना, ऐसा 56 पिलर है. उसमें 40 बचा हुआ है, 16 टूट गया. इसके लिए 2 नया रिनोवेट किया. जब रानी चिन्ना देवी डांस कहाँ करती थी बोले तो वहाँ एक कवा है ना, फ्लावर में एक सीलिंग में वो फूल जैसे है, देखो उसको पद्म छावनी. वहाँ सेंटर में रानी डांस करने का टाइम में 56 पिलर के सामने खड़ा होकर म्यूजिशियन चंदन स्टिक से छोटे छोटे पिलर को बजाते थे. हम भी हाथ से ऐसा बजा बजा के दिखाते थे. ओके, ऐसा बजा बजा के दिखाते थे. लेकिन 8 इयर्स हुआ, ये सभी टूट के पड़ गया. इसके लिए अंदर अलाउन है. डिपार्टमेंट वाले एक म्यूजिशियन को बोला कि उसको चंदन लकड़ी से बजा के रिकॉर्ड करके रखा. आप स्कैन करके सुन सकते हैं. एक सेकंड. इन्फॉर्मेशन जो कौन सा पिलर है आप उधर स्कैन करेगा, आपको पता नहीं रहेगा. जो ये पिलर में 56 पिलर में देखो, ये सरीगमपा पिलर. सेकंड वन ऑब्जर्व करो, पंचताला, वो भी 500 साल पुराना कलर है. उसमें हाथ में देखो ताला जैसा है, उसका हेड कट है. थर्ड वन देखो डमरू है. ओके, सेम पिलर को बजा के रिकॉर्ड करके उधर स्कैनर रखा. दूसरा आदमी क्या समझ लेगा, वो स्कैनर कहाँ पड़ेगा ना, वही पिलर है सोचेगा. वही पिलर है सोचेगा. वो स्कैनर पढ़ के मैं इधर रख दिया तो ये पिलर का है सरेगामापा बोलते. इसके लिए मैं आपको बता रहा हूँ कौन सा पिलर है बोले. जो एल शेप में 4 विदेश वाला घोड़े भेजते थे. घोड़े का बजा था बोलो ना. देखो चाइनीज, मंगोलियंस, अरेबियंस एंड पोर्चुगीज, 4 ही विदेश वाला घोड़े भेजते थे. जब घोड़े का रेट फिक्स करना बोले तो मेडिकल चेकअप करते थे. चाइनीज मंगोलियन. देखो मेडिकल चेकअप करते थे. कैसा चेकअप करते थे देखो, यहाँ घोड़े का एक आदमी दांत चेक कर रहा और एक आदमी पूंछ चेक कर रहा. दांत चेक करे तो उसका एज पता चलेगा, पूंछ चेक तो उसका स्ट्रेंथ पता चलेगा. उसका ऊपर रेट फिक्स करते थे. ये विष्णु का 5th अवतार वामन भगवान का ये मिनिएचर है. ये मंडप का, संगीत मंडप का मिनिएचर. ऐसा विष्णु का 10 अवतार में है. आपको मैं बोल रहा था ना, जब 500 से 600 मीटर तक आवाज जाती थी. इधर विटलापुर गांव था, रानी डांस करने का टाइम में चंदन लकड़ी से 21 बार बजाए तो इसका 500 से 600 मीटर जाते थे. जब ये बाजार था, यहाँ विटलापुर गांव थे. रानी को कौन भी नहीं देखना, इसका आवाज दूर नहीं जाना. इसके लिए पर्दा कर्टन लगाते थे. ऊपर में रिंग्स दिख रहा, हुक यहाँ दीप हैंग करने के लिए. और यहाँ वूल में कर्टन लगाते थे, पर्दा लगाते थे. ओके, आप इधर आ जाओ. बाद में अब पानी दो पीने के लिए नहीं. आपको दिखाता नहीं, आपको दिखाता हूँ. एक कर्टन भरने के लिए बोला था. सेकेंड वन इंटरनल कार्विंग्स नाश नहीं होना बारिश टाइम में, रेनिंग टाइम में. इसके लिए एक टेक्नोलॉजी यूज किया था. देखो बारिश पानी डालता हूँ यहाँ, देखो ऐसे कहाँ तो भी वो ड्रॉपिंग कैसा हो रहा है. देखो ड्रॉपिंग हो रहा. ये नहीं रहे तो ये पूरा ऐसा जाके खराब होता था. ये डांसिंग, हाँ हंटिंग, जो कार्विंग्स ये नाश नहीं होना बोलते एक टेक्नोलॉजी यूज किया था. यहाँ दीप रखते थे कार्तिक मास में. पियो पानी पियो. नहीं, और स्कैन करो, इसमें सरेगामापा पिलर है. स्कैन करोगे. मित्रांनो, आता आपलं विठ्ठल मंदिर पाहून झालेलं आहे. तर आता आपण परतीचा प्रवास चालू करणार आहोत. 1 eternity later. परतीचा प्रवास चालू झालेला आहे. अशा प्रकारे तुषारराव कसं वाटत आहे? एक नंबर. सुयशराव तर अशा प्रकारे एकदम सक्सेसफुली आमची हम्पीची ट्रिप पार पडलेली आहे. अनप्लॅन्ड, एकदम रोमांचक अशी.
आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. रेल्वे निघालेली आहे. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. काय सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. Bye guys. Please subscribe our channel. Please subscribe our channel. Bye. Like, share, subscribe. Like, share, subscribe.